हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे वसुबारस आणि वसुबारसेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आत्ता वाजले आहेत सकाळच्या 6. चला आता व्हिडिओला सुरुवात करू. दिवाळीची सगळी साफसफाई करून झाली आणि आता ही आर्यननी नवीन लाईटिंगची एक माळ आणली आणि आता पहिल्यांदा माळ लावून घेणार. लाईटिंग, आकाशकंदील हे सगळं आत्ताच लावून घेणार. परत संध्याकाळची खूप गडबड होईल, तर आता तो बाहेर सगळं लावून घेईल. गॅसवरती हे गरम पाणी ठेवले. याच्यामध्ये मी व्हील पावडर टाकली आणि आता याच्यामध्ये जे दिवे आहेत असे तेलकट चिकट झाले ते आता मी टाकले आहेत. एक 10 मिनिट याच्यामध्ये असंच ठेवणार आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेणार. असं केलं ना की दिवे एकदम क्लीन निघतात, सगळा चिकटपणा निघून जातो. हे गेल्या वर्षाचे दिवे आहेत आणि एवढ्याशे क्लीन निघाले नव्हते. तसे निघाले होते पण थोडंसं चिकट लागत होतं, म्हणून आज परत मी त्यांना क्लीन करणार आहे. आणि हे मी नवीन दिवे आणले आहेत. प्रत्येक वर्षी थोडे तरी नवीन दिवे घेत असते. आणि आता माझी चालले चिवड्याची तयारी. इकडे शंकरपाळ्याचं पीठ मळलेलं आहे, अजून चकली, त्याच्यानंतर करंजी असं थोडंफार बाकी आहे. जास्त काय बनवणार नाही. संध्याकाळी कामावरून येऊन बनवायचं म्हटलं की स्वयंपाक असतो, बाकीची कामं असतात, त्याच्यामुळे जास्त काय मी बनवणार नाही. जेवढं होईल तेवढं बनवेन. चकली आज रात्री बनवून घेईन. आत्ता ही दुपारची वेळ आहे आणि मी घरी जेवाय आले. शंकरपाळीचं पीठ हे मी सकाळीच मळून ठेवलं होतं. हे आता चांगलं भिजलं आहे. थोडंसं कडक झालं होतं पण त्याला नंतर मी थोडंसं मळून घेतलं. तुम्हाला तर माहिती आहे की दुपारी मी घरी जेवायला आले की मला थोडासा वेळ असतो, तर म्हटलं चला आता या वेळेमध्ये आपण शंकरपाळी तर करून घेऊ, म्हणून बाकीचं मग रात्री करू. आर्यननी दुपारीच आकाशकंदील लाईटिंग लावून घेतली. तर आता मी घरी आले आणि अगोदर रांगोळी काढून घेते, त्याच्यानंतर दिवे पण लावायचे आहेत. तर ही लाईटिंग आर्यननी दुपारीच लावली होती, आकाशकंदील. बराच वेळ त्याची खटपट चालू होती. अजून वसुबारसची पूजा बाकी आहे. आत्ता वाजले 7 आणि माझी जवळजवळ सगळी तयारी झाली आहे. आत्ता अगोदर पूजा करून घेईन आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करेन. आज कामावरून लवकर आले पण बाहेर रांगोळी, त्याच्यानंतर दिवे लावायला थोडासा वेळ झाला, त्याच्यामुळे स्वयंपाक राहून गेला. म्हटलं अगोदर पूजा करावी आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करावा. कसं आहे ना, मग पूजेला वेळ होऊन जातो. आज गवारीची भाजी आणि भाकरीचा गाईला नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यासाठी मी आता गवारीची भाजी बनवणार आहे.
काय ट्रॅफिकच आहे, काय करतेस? माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला आहे. आत्ता वाजले आहेत जवळजवळ 9 आणि गाय वासरालासुद्धा नैवेद्य दाखवून घेतला. घरातल्या देवाला नैवेद्य दाखवून घेतला. याच्यानंतर आता जेवण करतो आणि बघू आता चकली बनवून होते का. जर झाली तर मग करते, कारण भांडी वगैरे पण अजून बाकी आहेत. भरपूर असा पसारा पडला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आता आपण इथेच थांबू. थँक्यू.